लाडकी बहीण सारख्या योजनांवर सर्वोच्च न्यायालयाची नाराजी. न्यायमूर्ती बी. आर. गवई म्हणाले, दुर्दैवाने या मोफत योजनांमुळे लोक काम करण्यास तयार नाहीत. त्यांना मोफत रेशन मिळत आहे. त्यांना कोणतेही काम न करता पैसे मिळत आहेत. याविषयी मला असं वाटतं, ज्याला गरज आहे त्याला मिळायला काहीच हरकत नसते. त्याला गरज नाही त्याला मिळू नये ही भूमिका सगळ्यांचीच असते. सरकार अशा योजना सुरू करत असतं, कारण आजही रोजगार म्हणा, शिक्षण म्हणा, याच्यामध्ये सरकार पुरेसं काम करू शकत नाही. आणि मग अशा वेळेस अशा योजना द्याव्या लागतात असं मला तरी वाटतं. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत राजन साळवी यांनी पक्ष प्रवेश केला. एक मोठा धक्का पुन्हा काय धक्का बसणार? एवढे 40 आमदार गेले होते, 10-12 खासदार गेले, आता एक माजी आमदार गेल्यावर काय धक्का बसणार? पण निश्चित राजन साळवी एक चांगले शिवसैनिक आहेत असं म्हणता येईल. निवडणुकीतल्या पराभवाने पक्ष बदलणं, स्थानिक राजकारण काही जरी असलं तरी त्याच्यावर मात करणं हा शिवसैनिकाचा बाणा असला पाहिजे. तो बाणा सोडून एकदम शस्त्रच खाली ठेवणं मला वाटतं शिवसैनिकाला शोभा देत नाही. एवढंच मला बोलता येईल याच्याविषयी. शिवमोहन थाळी शिष्टमंडळ जे आहे ते अजित पवारांना भेटायला गेले होते, मात्र अजित पवारांनी ते निवेदन स्वीकारलं नाही. मला नाही माहिती त्याच्यात निवेदन कशासाठी द्यायला गेलं. थोडी सरकार बंद थोडी करणार ती योजना. सरकारने बंद केलं तर मोठ्या रोषाला सामोरं जावं लागेल, कारण सर्वसामान्य माणसाला भोजन 10 रुपयात स्वस्त भोजन मिळतं. असं सरकार तर इकडे तिकडे खूप खातं ना. जनतेला 10 रुपयात दिलं तर काय प्रॉब्लेम आहे? मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला शिंदे यांची पुन्हा एकदा दांडी पाहायला मिळते, तर शिंदे नाराज असल्याच्या देखील चर्चा महाराष्ट्रात करतात. कसं मला काय माहित नाही, नाराज आहे नाही हे मला माहिती नाही. पण तो राजकारणात घोडी चालू आहे एवढं मला माहिती आहे. हे आधी त्यांच्या काळातही झालेलं आहे ना, आता फडणवीसांच्या काळातही ते होतं, एवढंच म्हणता येईल. डिनर डिप्लोमेसी पाहायला मिळते. ऑपरेशन टायगर जे बोलल्या जाते ते एकीकडे संजय राऊत यांनी शरद पवारांवर टीका केली. त्याच दिवशी रात्री ठाकरेंचे 3 खासदार हे शिंदेच्या केंद्रीय मंत्र्यांचे प्रश्न घोषणासाठी गेले होते. मला नाही माहित कोण गेलं, आणि एखादं व्यक्तिगत संबंध म्हणून कोणाकडे गेले असेल तर मला असं वाटतं त्याच्यात फार काही वावगं मानायची गरज नाही. आज धनंजय मुंडे या मंत्री आहेत, त्यांना न्यायालयाने न्यायालयात नोटीस सुनावली. त्यांच्या जे नामनिर्देश पत्रामध्ये त्यांनी माहिती दाखवली होती. करुणा मुंडे यांची जी पत्नी आहे त्यांचं नाम उल्लेख केला नोटीस मध्ये. आधी असेल तर नंतर टाकलं पाहिजे होतं. आता का गाळलं याचं उत्तर ते देतील. कोणती माहिती लपवणं हा गुन्हाच आहे. हा गुन्हा केला असेल तर कारवाई तर करावंच लागेल सरकारला, हे कोर्टाला म्हणा, निवडणूक आयोगाला. दुसरं असं आहे की लाडकी बहीण योजनेमुळे आता शेतकऱ्यांना फटका बसतो. ठिबक सिंचन योजना असेल किंवा मागेल त्याला शेत, याची जे तब्बल 3 जिल्ह्यामध्ये मराठवाड्याचे 150 कोटी रुपये थकलेले आहेत. 2023-24 पासून हे पैसे थकलेले आहेत. 23-24चे थकलेले तुम्हीच म्हटलेले. लाडकी बहीण योजना 24ला सुरू झालेली मध्यावर. याचाच अर्थ सरकारची नियतच नाही. ठिबक सिंचनचं अनुदान आधीच देण्याचं बाकी आहे, अख्ख्या महाराष्ट्राचं बाकी आहे. अतिवृष्टीचं अनेक अजून पैसे द्यायचे बाकी आहे. दुष्काळाचे द्यायचे बाकी अजून, विम्याचे दिलेले नाही पूर्ण अजून. आणि त्याच्यामुळे याच योजनेमुळे असं झालं असं मला नाही वाटत असं म्हणता येईल. सरकारची नियतच याच्यामध्ये स्पष्ट नाही आहे, स्वच्छ नाही आहे. ओके, सर्व काही नेत्यांवर दबाव टाकला जातोय का पक्ष सोडण्यासाठी? ब्लॅकमेल केलं जातंय, त्रास दिला जातो? केलं जातंय असं. काही जणांना ब्लॅकमेलिंग केलं जातंय, काही जणांना जुन्या गुन्ह्याचा काही दाखला दिला जातोय, काही जणांना खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्या जातात. वाटतं हे सगळं दबावाचं राजकारण निश्चित चालू आहे आताच्या घडी. तुम्ही ट्विट केलं होतं संभाजीनगरमध्ये वाळू माफियांचा जो वावर आहे त्या विषयावर, एकीकडे चोर सोडून संन्याशाला फाशी अशी स्थिती आहे. हा कारभार पोकळत चाललाय, त्यामुळे गुन्हेगारी वाढली.
याच्यामध्ये तर एक तहसीलदार तक्रार करायला जातो आणि वाळू माफियांचं पोलीस ऐकतात. म्हणजे पोलीस यंत्रणा राज्य सरकारची आहे की वाळू माफियांची आहे, ही शहरातली, संभाजीनगर शहरातली. आणि याच्यात जर एक तहसीलदार प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी पोलीस तक्रार करायला घेतो, तर उलट त्यालाच पोलीस मला असं वाटतं वेगवेगळ्या पद्धतीनं तक्रार करून अशा पद्धतीचा प्रयत्न करतात. ह्या गोष्टी चुकीच्या आहेत. अशा पद्धतीनं कायदा मोडणारा कोणी असो, वाळू माफिया असेल नाही तर एखादा तहसीलदार असेल, याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलिसांची असतेच. ती जबाबदारी पार पाडण्यात संभाजीनगरचं पोलीस त्या दिवशी तरी अपयशी ठरलेलं आहे. दादा, काल रात्री सिल्लोडमध्ये तहसीलदारांच्या पथकावरती हल्ला करण्यात आला. वाहनावरती ज्वलनशील पदार्थ टाकून 11 जणांना जाळण्याचा प्रयत्न झाला वाळू माफियाकडून. बघा आता, जर सरकारच कारवाई करत, सरकार म्हणजे प्रशासन कारवाई करत असेल आणि त्याच्यावर जर वाळू माफिया शिरजोर होत असेल तर यांची हिंमत कुठपर्यंत गेलेली आहे? यांची हिंमत प्रशासनाला, तहसीलदार एक महत्वाचा घटक आहे आपल्या व्यवस्थेतला, आणि जर त्याच्यावर अशा पद्धतीनं हल्ले होत असतील तर ते चुकीचं आहे. सरकार काय करते आताच्या घडीला? स्वतःच्या तहसीलदाराचं संरक्षण सरकार करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. वाळू माफियाचं पटीक झालं का सरकार किंवा बाकीचं प्रशासन? हा माझा प्रश्न राहील त्यांना. रामदास कदम म्हणतात की उद्धव ठाकरे यांच्यासोबत कोणीच राहणार नाही आणि राजन साळवे हे माझे चांगले बंधू होते म्हणून ते आमच्याकडे येत आहेत. एकीकडे आपलं ताकद कुठेतरी कमी करण्याचा हा प्रयत्न केला जातोय. असं काही होत नसतं, असं काहीही होत नसतं. रामदास कदमांचं या विषयाशी किती संबंध आहे मला काही जास्त माहिती नाही, परंतु राजन साळवे गेले काही गोष्टीमुळे. निवडणुकीतला झालेला पराभव, जर पराभव नसता झाला तर ते गेले असते का? तर मला वाटत नाही गेले नसते. पण ठीक आहे, निवडणुकीला जय पराजय म्हणजे काय अंतिम थोडी असतो कधी. हा विचार करण्याची ताकद, शक्ती जरी ठेवली पाहिजे. बाकी काय स्थानिक राजकारण असेल तर त्याला फेस केलं पाहिजे, त्यातून पळ थोडी काढता येईल आपल्याला, त्याला फेस केलं पाहिजे असं माझं मत आहे. कापूस खरेदी केंद्र असेल तिथे सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम, त्यानंतर सोयाबीन खरेदी असेल त्या ठिकाणच्या अडचणी, मात्र शेतकरी कुठेतरी संकटात आहे. दादा, यालाच जोडून एक प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या 2.5 लाख जे शेतकरी आहेत त्याचं सोयाबीन खरेदी विना घरात पडून आहे. केंद्र बंद करण्यात आलेले आहे आणि त्यात मराठवाड्याचे 1.5 लाख शेतकरी आहेत. हे बघ, कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लावण्याचं पाप सरकारच्या हातून होतंय. त्याचं सोयाबीन घरात पडलेलं आहे, नाफेडने खरेदी बंद केलेली आहे. ही खरेदीची मुदत वाढवण्याची आवश्यकता असते. व्यापारी पडेल त्या भावाने सोयाबीन घेतोय, त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन डंप करून ठेवलेले आहे. मागच्या काळात खरेदीची मुदत असताना गोडाऊन नसल्यामुळे काही दिवस खरेदी बंद होती, काही दिवस बारदाना नसल्यामुळे बंद होती. सरकार एकीकडं देण्याचं नाटक तर करतं, समजा मुदत एवढी, पण त्या मुदतीत किती खरेदी केली त्यांनी? रोज किती पद्धतीनं खरेदी केंद्र किती होते? हा जर याचं प्रश्नाचं उत्तर गेलं तर याचं गुणाकार, भागाकार, बेरीज, ताळा सगळा जर लावला तर सगळ्या शेतकऱ्यांची खरेदी करेल अशी व्यवस्था सरकारने उभीच केलेली नव्हती. त्यामुळं सरकारने, नाफेडने खरेदीची मुदत वाढवली पाहिजे असं आम्हाला वाटतं. आणि ज्यांची खरेदी केली त्यांना देखील अजून पैसे मिळाले नाही अशी परिस्थिती. ठीक आहे, पैसे आजचे उद्या मिळतील, परंतु आधी खरेदी झाली पाहिजे. कारण उद्या आजचा माझा माल आहे, उद्या त्याची स्थिती काय होणार आहे, वजनाची स्थिती काय होणार आहे, त्याचं क्वालिटी काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे ना.